नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे तेजस आणि मानसी दोघंही एकमेकांच्या मिठीत झोपलेले आहेत, तेही गच्चीमध्ये. जिन्यामध्ये ते बसलेले असतात आणि तसेच गप्पा मारत ते झोपी गेलेले असतात. तर रात्रीच्या वेळी गायत्री बाहेर येते आणि पाहते तर काय, तेजसच्या मांडीवर डोकं ठेवून इथे मानसी झोपलेली असते. या गोष्टीचा गायत्रीला खूपच राग येतो. गायत्री विचार करत असते, हे सगळं काय झालेलं आहे, कारण मला तर ह्या गोष्टी नको आहेत आणि हे का होतंय, हा विचार गायत्रीच्या डोक्यात सुरू असतो. आणि गायत्री मग ठरवते की आता काहीही झालं तरी मी फोटो काढणार आणि हा फोटो रणजितला पाठवणार, कारण रणजितला कळलं पाहिजे की ह्या दोघांचं काय चाललेलं आहे. हे सगळं गायत्रीच्या डोक्यात सुरू असतं. आणि गायत्री मग मानसी आणि तेजस दोघं एकत्र आहेत तो फोटो काढते आणि ती म्हणत असते की या मानसीची वाट तर लावायचीच आहे, हा विचार तिच्या डोक्यामध्ये आलेला असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मानसी आणि तेजस एकमेकांशी बोलत त्यानंतर ते झोपी गेलेले असतात, परंतु त्यांच्या मनात तसं काहीही नसतं. पण या सगळ्या गोष्टीचा गायत्री मात्र चुकीचा अर्थ काढते आणि त्यानंतर तिने तो फोटो आता रणजितला पाठवते. रणजित पण तसाच मूर्ख असतो, त्याच्या डोक्यातही तशाच गोष्टी चालू असतात. त्यालाही मानसी आणि तेजस एकत्र आलेले नको असतात. आणि मग गायत्री त्यानंतर ठरवते की आता या मानसीला मी जन्माची अद्दल घडवणार, कारण काहीही झालं तरी या मानसीला मी सोडणार नाही, असा सगळा प्लॅन गायत्रीने केलेला असतो. आणि मग इकडे गायत्रीने तो फोटो रणजितला पाठवलेला असतो. रणजितला मात्र खूप राग आलेला असतो. रणजितकडे जो टेडी असतो डॉगचा, त्या टेडीला तो पकडतो आणि म्हणू लागतो की मी किती वेळा सांगितलंय तुला मानसीच्या जवळपासही जायचं नाही म्हणून, मानसी फक्त माझी आहे, मग तू काय ऐकत नाही. म्हणजे रणजितने त्या टेडीला तेजस असं नाव दिलेलं आहे आणि त्याच्याशी तो बोलत असतो, कारण तुझी लायकी काय आहे आणि तू मानसीच्या जवळ जातोस तरी कसा, हे सगळं त्याचं बोलणं चालू असतं. आणि इकडे तो फोटो पाहिल्यामुळं खरं तर जे काही त्याची वाट लागलेली असते ती खूपच भयानक अशी लागलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तेजसला मानसीच्या जवळ आलेलं पाहून रणजितला मात्र खूप राग आलेला असतो आणि रणजितचा तिळपापड झालेला असतो. आणि तो ठरवतो की आता ह्या तेजसला मी संपवणार आहे, तेजसला मी सोडणार नाही, हा विचार त्याच्या डोक्यात सुरू होतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तो ठरवतो की या तेजसला मी आता संपवणार आहे, काही झालं तरी त्याला मी मानसीच्या जवळपासही फिरकू देणार नाही. त्याचबरोबर इकडे गायत्रीने पण ठरवलेलं असतं की मानसीला त्रास द्यायचा. आणि म्हणूनच गायत्री ही मानसीला त्रास देण्याच्या उद्देशाने सकाळी मानसी उठलेली असते, तिला उठायला उशीर झालेला असतो. आणि गायत्री मात्र म्हणू लागते की आता काहीही झालं तरी भांडी घासल्याशिवाय तू ऑफिसला जायचं नाही, असं जेव्हा गायत्रीने मानसीला सांगितलेलं असतं, मानसीला बिचारीला खूपच वाईट वाटलेलं असतं. आणि मानसी मात्र विचार करत असते. आणि जेव्हा मानसी ती भांडी घासून येत असते आणि तेव्हा मात्र घडतं वेगळंच. जेव्हा मानसी ही भांडी घासून भांड्याची जी जाळी आहे ती घेऊन आतमध्ये येत असते आणि त्याचवेळी मानसीच्या पायाला ठेच लागते. आणि मग तेजस धावतच तिच्या जवळ जातो, तिच्या पायामध्ये जोडवं असतं आणि मग तेजस ते जोडवं काढत असतो, कारण तिच्या बोटाला खूपच लागलेलं असतं, त्याच्यातून रक्त वाहत असतं. तेव्हा मानसी म्हणते की नाही तेजस, हे जोडवं काढायचं नाही, ते सौभाग्याचं लेणं आहे आणि असं मी सहजासहजी माझ्या बोटातून ते काढणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ते जोडवं हे माझ्या पायातच राहणार आहे, असं मानसी तेजसला सांगते. आणि तेजसला म्हणू लागते की काहीही झालं तरीही हे जोडवं माझ्या पायातून निघणार नाही. तेजसला पण धक्का बसलेला असतो. तेजस म्हणत असतो, काय विचार करताय तुम्ही असं, मिस लकी चांप, तुम्ही असा विचार नका करू, तुम्हाला माहिती आहे का काय होऊ शकतं ते, असं तेजस बोलत असतो. परंतु मानसी मात्र ऐकायलाच तयार नसते. आणि मग तेजस मानसीचं आवरून झालं की मानसीला म्हणतो की चला मी तुम्हाला ऑफिसला सोडत आहे. आणि मग तेजसने मानसीला ऑफिसला सोडायचं ठरवलेलं आहे आणि त्यानंतर तेजसही ऑफिसला जाणार असतो. इकडे गायत्रीचे मात्र नाटकं सुरूच असतात. तिला खूप राग आलेला असतो आणि तिने त्याच पद्धतीनं ह्या सर्व गोष्टी करत असते. गायत्री जराही विचार करत नाही की या सगळ्याचा मानसीला तेजसला घरातल्यांना किती त्रास होत आहे. फक्त तिच्या मनामध्ये जी असते ती सुडाची भावना,
काहीही करून तिला फक्त आणि फक्त सूड उगवायचा असतो आणि त्यासाठी तिनं हे सगळं करत असते. दुसरा कोणताही उद्देश तिच्या डोक्यात नसतो आणि तिला फक्त आणि फक्त तेजसचा सूड घ्यायचा असतो आणि हाच उद्देश तिचा असतो. इकडे तेजस मानसीला ऑफिसच्या तिथे सोडतो आणि मग तो निघालेला असतो. त्याच वेळेस पाठीमागून एक ट्रक येतो आणि मानसीचं लक्ष तेजसकडे जातं. तेजसचं लक्ष नसतं, तेजस मानसीकडे लक्ष देत असतो. ती व्यवस्थित रस्ता क्रॉस करते का हे तो पाहत असतो आणि तेजसच्या विचाराच्या मनातही नसतं. आणि त्याचवेळी मागून येणारा ट्रक हा मानसीला दिसतो आणि मानसी मात्र खूप घाबरलेली असते. धावतच येते आणि तेजसला तेजस अशी हाक मारते आणि त्याला धक्का देऊन त्याला बाजूला ढकलते आणि तो जो ट्रक आहे तो तिच्या अंगावरून जातो. तिने तेजसला धक्का दिलेला असतो, तेजसला बाजूला केलेलं असतं. तिने स्वतःच्या जीवाची पर्वा केलेली नसते आणि तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तेजसचा जीव वाचवलेला असतो. आणि त्याचवेळी तेजसच्या लक्षातही येत नाही तेजस बाजूला जाऊन पडलेला असतो आणि त्या ट्रकच्या दुसऱ्या बाजूला पडलेली असते ती मानसी. तेजस पण खाली पडल्यामुळं थोडासा त्याला ट्रॉमा बसलेला असतो. त्याला कळलेलं नसतं की काय झालेलं आहे आपल्यासोबत, कारण अचानक एक ट्रक येतोय, आपल्याला धक्का दिला जातोय आणि हे सगळं काय घडलंय हा प्रश्न तेजसला पडलेला असतो. आणि त्याच वेळी घडतं मात्र विचित्र आणि तेजस त्या ट्रकच्या एका बाजूला पडलेला असतो तर दुसऱ्या बाजूला मानसी असते आणि मानसी मात्र जीवाच्या आकांताने ओरडत असते. तिला कळतही नसतं की हे सगळं काय झालेलं आहे आणि मानसी रक्तबंबाळावस्थेत पलीकडच्या बाजूला पडलेली असते. त्याचवेळी तेजसच्या हातामध्ये जो लकी चांप असतो तो खाली पडत असतो. तेजस तो लकी चांप हातात घेतो आणि जोरात किंचाळतो. लकी चांप म्हणून किंचाळतो. इकडे मानसीच्या डोक्याला मार लागलेला असतो, तिच्या हातालाही लागलेलं असतं आणि तिच्या डोक्यातून रक्त वाहत असतं आणि ती बेशुद्ध पडलेली असते. जेव्हा तेजस मानसीला या अवस्थेत पाहतो तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. त्याला कळतच नाहीये की लकी चांपला काय झालंय, लकी चांप अशा का आहेत. आणि मग त्याच्या लक्षात येतं की मगाशी जेव्हा ट्रक आला तेव्हा मला वाचवायला त्या आल्या, त्यांनी मला बाजूला ढकललं, पण तो जो वार होता तो स्वतःवरती घेतलेला आहे, त्यांना स्वतःला खूप मोठा मार लागलेला आहे हे तेजसच्या लक्षात येतं आणि तेजस विचारच करू लागतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की तेजस आता धावतच मानसीकडे जातो आणि जोरात किंचाळतो की लकी चांप म्हणून. आता तेजस मानसीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाणार असतो. त्यांना दोघांनाही माहिती नसतं की हे सगळं काय घडलेलं आहे. फक्त मानसीला माहिती असतं की ती गाडी तेजसला उडवणार होती, पण मानसीने अगदी धावत जाऊन सती सावित्री म्हणून तिनं तेजसचा जीव वाचवलेला आहे, स्वतःच्या जीवाची पर्वाही केलेली नाही. आता तेजस मानसीला कशा पद्धतीनं वाचवू शकेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.